Hello friends, namaskar, good morning. We have completed poem number 2.4, 2.4 S, 2.4 upon Westminster Bridge. Now let us start with brainstorming activity. A1, for preparing questions based on the poem on overall understanding of the poem is a must. Discuss with your partner and prepare a set of 5 questions. For preparing questions based on the poem, अँड ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ द पोएम इज अ मस्ट. तर काही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला बनवायचे आहेत. जर संपूर्ण कविता जर आपल्याला समजली असेल तर आपण प्रश्न बनवू शकतो. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड प्रिपेअर अ सेट ऑफ 5 क्वेश्चन्स. तर आपल्याला कमीत कमी 5 प्रश्न जे आहेत ते कमीत कमी बनवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द नेम ऑफ द ब्रिज. या ठिकाणी या कवितेतल्या ब्रिजचं नाव काय आहे ते सांगा. अशी काही प्रश्नावली जी आहे ते आपल्याला बनवायची आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द ब्रिज. त्या ब्रिजचं नाव काय होतं. सेकंड, हु इज अ डल सोल. ह्या ठिकाणी डल सोल जो आहे तो कोण आहे. व्हॉट इज द टाईम ऑफ द डे. ह्या ठिकाणी जी वेळ दिलेली आहे कवितेतली ती कोणती आहे. व्हॉट इज द टाईम ऑफ द डे. तर कोणत्या वेळेचं वर्णन ह्या कवितेत केलेलं आहे. हाऊ डज लंडन लुक फ्रॉम वेस्टमिन्स्टर ब्रिज. तर हाऊ डज लंडन लुक फ्रॉम वेस्टमिन्स्टर ब्रिज. त्या वेस्टमिन्स्टर ब्रिजवरनं लंडनचा नजारा जो आहे, लंडन जे आहे ते कसं दिसत होतं ते सांगा. व्हॉट आर द व्हॉट आर द मॅनमेड कन्स्ट्रक्शन्स. मॅनमेड कन्स्ट्रक्शन्स कोणते आहेत की जे माणसाने तयार केलेली कामं आहेत, माणसाने तयार केलेली कन्स्ट्रक्शन्स कोणती ते सांगा. व्हाय डज द स्काय लुक ब्राईट अँड ग्लिटरिंग. हे जे आकाश आहे ते अतिशय चमकदार आहे, अतिशय सुंदर असं चमकतं आहे. का चमकतं आहे ते सांगा. हाऊ इज द रिव्हर फ्लोईंग. रिव्हर कशा पद्धतीने वाहते आहे, ही जी नदी आहे ती कशी वाहते आहे ते सांगा. हाऊ डू द हाऊसेस ॲपियर. या ठिकाणी घरं जे आहेत हे घरं कशा पद्धतीने दिसत आहेत. हाऊ डू द हाऊसेस ॲपियर. व्हाय डज द पोएट फील सो अमेज. व्हाय डज द पोएट फील सो अमेज. त्या ठिकाणी कवीला खूप आश्चर्य वाटतं आहे, कवी खूप स्तंभित झालेला आहे का. व्हाय डज द पोएट ॲड्रेस गॉड. कवी त्या ठिकाणी देवाला का संबोधतो आहे, देवाला तो देवाचे आभार का मानतो आहे ते सांगा. तर अशी काही प्रश्नावली जी आहे ती आपण बनवू शकतो. ही प्रश्नावली आपल्याला बनवायची आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे A2, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन लाईन्स. फोकस ऑन द इन्फरन्स ऑफ द पोएट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिव्हन लाईन्स. खालच्या दिलेल्या ओळीसाठी एक करेक्ट अल्टरनेटिव्ह जे आहे, करेक्ट आपला पर्याय जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. फोकस ऑन द इन्फरन्स ऑफ द पोएट. तर या ठिकाणी कवीचा काय नेमका संदर्भ आहे, कोणता उद्देश आहे तो आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरवायचा आहे. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. इतकी सुंदर वसुंधरा जी आहे ती कुठेही आपल्याला बघायला मिळाली नसती. या ओळीचा अर्थ काय होतो. द लाईन मीन्स. या ओळीचा अर्थ काय होतो. द पोएट थिंक्स दॅट द प्लेस वॉज नॉट सो गुड. कवीला असं म्हणायचं आहे की ही जागा काही फार छान नव्हती. टू, द पोएट थिंक्स दॅट देर इज अनादर प्लेस विच इज मोर ब्युटिफुल दॅन दिस. कवीला असं म्हणायचं आहे की अजून एखादी जागा अशी होती की ती याहीपेक्षा सुंदर होती. नंबर 3, द पोएट थिंक्स दॅट देर इज नो प्लेस ऑन द अर्थ विच इज ॲज ब्युटिफुल ॲज दिस वन. तर कवीला असं म्हणायचं आहे द पोएट थिंक्स दॅट देर इज नो प्लेस ऑन द अर्थ. इतकी सुंदर अशी जागा होती, यापेक्षा दुसरी कुठलीही सुंदर जागा त्या ठिकाणी पृथ्वीवर नाही, इतकी सुंदर जागा ती होती असं कवीला म्हणायचं आहे. तर ह्या ठिकाणी जो आपला संदर्भ आहे तो आहे नंबर 3, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. ही जी लाईन आहे नंबर 3, द पोएट थिंक्स दॅट देर इज नो प्लेस ऑन द अर्थ विच इज ॲज ब्युटिफुल ॲज दिस वन. तर अशी जागा पृथ्वीवर सापडणार नाही की जी इतकी सुंदर त्या ठिकाणी होती. अशी जागा पृथ्वीवर सापडणार नाही असं कवीला वाटते की अप्रतिम असं ते सौंदर्य त्या जागेचं कवीने वर्णन केलेलं आहे. तर नंबर 3 हा जो अल्टरनेटिव्ह आहे तो या वाक्याला त्या ठिकाणी जोडणारा आहे किंवा त्या संदर्भात ते वाक्य आलेलं आहे. नंबर बी, सेकंड, डल वुड ही
डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय. डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय. म्हणजे जो व्यक्ती ह्या दृश्याकडे बघणार नाही आहे, इतकं सुंदर नजारा आहे, इतकं सुंदर असं ते दृश्य आहे, पण जो निरस व्यक्ती आहे, जो जो अतिशय अरसिक आहे, की जो बघणार नाही, तो असाच निघून जाईल, तो असाच अरसिक माणूस असेल, वृक्ष माणूस असेल. याचा अर्थ नेमका काय? द लाईन मीन्स वन कॅन वॉक ओव्हर द ब्रिज अँड इग्नोर द सराउंडिंग ब्युटी. आपण ब्रिजवरनं चालू शकतो आणि जी सराउंडिंग ब्युटी आहे तिला दुर्लक्ष करू शकतो. वन कॅन वॉक ओव्हर द ब्रिज अँड इग्नोर द सराउंडिंग ब्युटी. तर आपण ब्रिजवरनं चालू शकतो आणि आजूबाजूची जी सौंदर्य आहे ते दुर्लक्ष करू शकतो. वन कॅन हॉल्ट ॲट द प्लेस टू एन्जॉय द ब्युटी. एखाद्या माणसाने त्या ठिकाणी थांबावं आणि ते सौंदर्य जे आहे त्या सौंदर्याचा आनंद घ्यावा. एनीवन विथ अन ॲप्रिसिएटिव्ह माइंड वुड नॉट बी एबल टू इग्नोर द ब्युटी. जर एखादा दाद देणारा माणूस असेल, ज्याला चांगलं कळतं, वुड नॉट बी एबल टू इग्नोर द ब्युटी, तर तो असा दाद देणारा माणूस कधीही दुर्लक्ष करणार नाही. तर याच्यातलं पर्याय नंबर 3 जो आहे, एनीवन विथ अन ॲप्रिसिएटिव्ह माइंड. ॲप्रिसिएट करणं म्हणजे प्रशंसा करणं, दाद देणं, त्याला म्हणतात ॲप्रिसिएट करणं. तर जो खरंच रसिक माणूस असेल, ज्याला कळतं सौंदर्यातलं, तो निश्चितच त्या ठिकाणी थांबेल आणि त्या सौंदर्याला निश्चितच वाह किती सुंदर आहे, किती अप्रतिम आहे, अशी काहीतरी दाद तो देईल. तर या ओळीचा अर्थ होतो नंबर 3. सेकंडकडे आपण जाऊया. नेक्स्ट, अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. दिस लाईन एक्सप्रेसेस द पोएट्स फिलिंग. ह्या ओळीतून त्या ठिकाणी कवीच्या भावना ज्या आहेत त्या प्रकर्षाने इथे आपल्याला जाणवता आहेत. अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर. तर पृथ्वीला इतकं सुंदर त्या ठिकाणी ती दिसत होती की त्यापेक्षा दिसूच शकत नाही आहे. द साईट ही सॉ फ्रॉम द ब्रिज इज ब्युटिफुल. खरोखर ते दृश्य अतिशय अप्रतिम होतं, त्या ब्रिजवरनं तो बघत होता. देर आर अ फ्यू मोर लाईन्स सिमिलर टू द अभव. अशा काही ओळी आहेत की ज्या इतक्याच सुंदर आहेत. विथ द हेल्प ऑफ युअर पार्टनर फाइंड डेम अँड डिस्कस वॉट डे एक्सप्रेस. तर अशा काही ओळी शोधा की ज्या कवितेतल्या सुंदर अशा ओळी आहेत आणि कवीच्या भावना ज्या आहेत त्या त्या ठिकाणी दाखवता आहेत. अशा काही ओळी ज्या आहेत, तर त्या ओळी ज्या आहेत तर आपण त्या ओळी बघूया कोणत्या कोणत्या ओळी आहेत. तर ह्या ठिकाणी ही जी ओळ आहे ही अतिशय सुंदर वाटते आपल्याला. द सिटी नाऊ डथ लाईक अ गारमेंट विअर, द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर. इतकी सुंदर लाईन आहे. जे ह्या शहराने इतकं सुंदर एक गारमेंट, गारमेंट म्हणजे एक वस्त्र, एक कपडा, इतका सुंदर असा कपडा त्या ठिकाणी ह्या शहरावर त्या ठिकाणी अंथरला गेलेला आहे. इतका सुंदर तो नजारा आहे की त्या शहराने तो पांघरलेला आहे ते वस्त्र, की जी द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. इतकं सुंदर एक सुंदर असं ते सकाळचं सौंदर्य आहे, शांतता आहे, सायलेंट आणि बेअर, अतिशय छान असं अप्रतिम सौंदर्य आहे. शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स लाय ओपन अपॉन ऑन टू द फील्ड्स अँड टू द स्काय. आणि ह्या आकाशात आणि ह्या एक असा असा परिसर त्या ठिकाणी जसं एखादं शेत पसरावं, त्या शेतामध्ये त्या ठिकाणी जहाज आहे, टॉवर्स आहे, डोम्स आहे, थिएटर्स आहे, टेम्पल्स आहे आणि असं सुंदर असं ते नभामध्ये पण एक आभा त्या ठिकाणी पसरलेली आहे. ही ओळ जी आहे ना, द पोएट इज सो कॉन्फिडंट ऑफ द ब्युटी ऑफ द साईट. इतका सुंदर असा तो नजारा त्याने ते कॉन्फिडेंटली वर्णन केलेलं आहे. दॅट ही फील्स दॅट धिस टाईप ऑफ नेचर रिअली अट्रॅक्ट अँड ग्लॅडन्स द माइंड. त्या मनाला प्रफुल्लित करणारा तो त्या ठिकाणचा अनुभव जो आहे. आणि अजून जर पुढे आपण आलो तर त्या ठिकाणी इथे पण आपण इतकी सुंदर एक जसं आपण म्हणतो, द रिव्हर ग्लाइड दॅट इज ओन स्वीट्स विल, डिअर गॉड द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप अँड ऑल दॅट मायटी हर्ट इज लाईंग स्टील. इन इज फर्स्ट स्प्लेंडर व्हॅली रॉक ऑर व्हील, नेवर सॉ आय नेवर फेल्ट अ काम सो ड्रीप. तर इतकं सुंदर सौंदर्य आहे त्या दऱ्याखोऱ्यांचं, त्या आपल्या खडकांचं, त्या आपल्या हिलचं मी बघितलंच नाही. आणि ती नदी जी आहे ती अतिशय शांतपणे वाहते आहे. एक समोर तुम्ही फक्त एक नजारा आणून बघा, असा एक नदीचा शांत वाहण्याचा तो प्रभाव जो आहे. जसं आपलं एक गाणं आहे, संत वाहते कृष्णामाई. तर ही कृष्णामाई जी आहे एक प्रकारची, ही जी थेम्स नदी आहे ही सुंदरपणे वाहते आहे. आणि कुठेतरी ही जी ब्युटी आहे ना ती म्हणजे निसर्ग हा असा असतो ना की निसर्गामध्ये माणूस त्या ठिकाणी रमतो, निसर्गामध्ये आपले दुःख विसरतो. आणि हा निसर्ग आपला खरा सखा आहे, खरा सोबती आहे असं ह्या कवितेत कुठेतरी आपल्याला वाटतं. आणि अशा ह्या सुंदर ओळी ह्या कवितेत आलेल्या आहेत. तर
पुढे आपण जाऊया. द पोएम क्रिएट्स अ डिलाइटफुल पिक्चर ऑफ द सिटी, रिच इन इट्स नॅचरल ब्युटी. वर्क इन पेअर, ग्रुप्स अँड पिक आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम which give the pictorial effect to the poem. Write it in your own words. The poem creates a delightful pictures of the city. तर ह्या कवितेत त्या ठिकाणी अतिशय सुंदर चित्र त्या ठिकाणी शहराचे रेखाटलेले आहे की जे अतिशय नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं आहे. वर्क इन पेअर, ग्रुप्स अँड पिक आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच गिव्ह द पिक्टोरियल इफेक्ट टू द पोएम. राईट इट इन युअर ओन वर्ड्स. तर असे कोणते शब्द आहेत की जे पिक्टोरियल इफेक्ट, पिक्टोरियलचा अर्थ लाईक पिक्चर, तर एखादं चित्र त्या ठिकाणी बघतोय की काय अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी भासणारा असे कोणते शब्द ह्या ठिकाणी आहेत ते शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत किंवा त्या ओळी ज्या आहेत त्या ओळी त्या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत. पिक आउट द लाईन्स म्हटले त्यांनी, लाईन्स म्हटलंय म्हणजे पुन्हा ओळी शोधायच्या आहेत की आत्ता आपण ज्या ओळी बघितल्यात ना त्या ओळी पण आपण पुन्हा सांगू शकतो. अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी, द ग्रँडनेस ऑफ द सीन टचेस द नेचर लवर पोएट. दिस सिटी नाव डथ लाईक गारमेंट विअर, द ब्युटी ऑफ द मॉर्निंग सायलेंट बेअर. त्याच ओळी ज्या आहेत, द रिव्हर ग्लाईड ॲट हिज ओन, आत्ता ज्या बघितला त्याच ओळी शहराच्या वर्णन करणाऱ्या अशा त्या ओळी त्या ठिकाणी आहेत. आत्ताच बघितलं आपण त्याच ओळी सेम आहेत त्या ठिकाणी. नंतर आहे A3, फाइंड आउट द वर्ड्स अँड फ्रेजेस विच डिस्क्राईब द फॉलोइंग, वन इज डन फॉर यू. तर आपल्याला काय करायचं आहे की फाइंड आउट द वर्ड्स अँड फ्रेजेस विच डिस्क्राईब द फॉलोइंग, हे वर्णन करणारे वाक्य आपल्याला सांगायचे. साईट वर्णन करणारे काय, तर टचिंग इन इट्स मॅजेस्टी साईट. एअर वर्णन करणारं काय आहे, तर स्मोकलेस एअर ह्या ठिकाणी आलेली आहे, स्मोकलेस एअर. रिव्हर कशी आहे, तर ग्लाईड ॲट इज ओन स्वीट व्हील. हाऊस कशा आहेत, तर सीम्स अस्लीफ. मॉर्निंग कशी आहे, तर सायलेंट अँड बेअर. सन कसा आहे, तर ब्राईट ग्लिटरिंग. आता आपल्याला हे जर पाहायचं असेल तर आपल्याला हे सगळे शब्द हे ठिकाणी मिळतील बघा. जसं आपण आत्ता बघितलं तर पहिला शब्द होता साईट दिलेलेच आहे. एअर, एअर कुठे आहे, तर स्मोकलेस एअर त्या ठिकाणी दिसेल आपल्याला, हे ठिकाणी दिसतंय. स्मोकलेस एअर जर बघितलं आपण तर इथे आहे बघा, हा शब्द आहे स्मोकलेस एअर. म्हणजे ज्या ठिकाणी जी जी हवा आहे जिच्यामध्ये कुठलाही धूर नाही आहे, कुठलंही बाष्प नाही आहे, कुठलंही धुकं नाही आहे, अशी ती आहे स्मोकलेस एअर. त्यानंतर रिव्हर कशी आहे, तर रिव्हर बघा कशी आहे, द रिव्हर ग्लाईड ॲट हिज ओन स्वीट्स व्हील. अतिशय सुंदरपणे ग्लाईड चालत आहे, हळुवारपणे वाहने. अतिशय सुंदरपणे हळुवारपणे ती वाहते आहे, अशी ती नदी आहे. नदीचं वर्णन ग्लाईड ॲट हिज ओन स्वीट्स. त्यानंतर हाऊस कसा आहे, हाऊस आहे हाऊसेस सीम अस्लीप. हे घरं जे आहेत ना ते झोपलेले आहेत. आता घरं नाही झोपलेले, तर घरामधली जी माणसं आहेत ना ती निद्राधीन झालेली आहे. पहाटेची वेळ आहे आणि पहाटेची ही साखर झोप जी आहे ती ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. हाऊसेस सीम अस्लीप हे त्या ठिकाणी आहे. मॉर्निंग जी आहे, मॉर्निंग सायलेंट अँड बेअर. मॉर्निंग सायलेंट अँड बेअर, ही सकाळ कशी आहे, तर शांत आहे, एकाकी आहे आणि अतिशय आणि निवांत अशी ती सकाळ पाहायला मिळते आहे. मॉर्निंग कशी आहे, तर मॉर्निंग सायलेंट अँड बेअर इथे आलेलं आहे. त्यानंतर सन कसा आहे, सूर्य कसा आहे, सन त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर, नेव्हर डिड सन मोर ब्युटिफुली स्टीप. तर हा सन कसा आहे, सूर्य कसा आहे, ब्राईट अँड ग्लिटरिंग आहे, अतिशय चमकदार आहे, प्रकाशमय आहे आणि अतिशय छान असं तेज, जी आभा जी आहे ती त्याची पसरलेली आहे, असं वर्णन या ठिकाणी इथे आलेलं आहे. ब्राईट अँड ग्लिटरिंग हे त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तर या पद्धतीने आपण A3पर्यंत आलेलो आहे. E3पर्यंत आपण आलेलो आहोत. आपण A4कडे आपण जाऊया. पुढची EV जी आहे ती आपण A4साठी थांबूया आपण इथे.